नमस्कार मंडळी, मी सोनल राऊत आज तुमच्यासाठी परत एक दुसरी रेसिपी घेऊन आलेली आहे। तिचं नाव आहे कुरकुरीत भेंडी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। साफ भेंडी करून घ्यायची, त्यातले बिया काढून घ्यायच्या। बेसन, हळद, मीठ, जिरं आणि कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ। तर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट वगैरे आपण टाकायची आहे, हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार, बेसन टाकायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ आणि थोडं जिरंही। आपण बेसन टाकलेलं आहे, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि जशी कुरकुरीत आपल्याला आवडेल तसं कॉर्नफ्लॉवरचा असं काय अंदाज नाही आहे, पण जसं आवडेल तसं मी याच्यामध्ये 2 चमचे पूर्ण कॉर्नफ्लॉवर पण घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। आपण छानपैकी ह्याला मिक्स करून घेऊया आणि थोडंसं हलकंसं पाण्याचं शिपका मारावा लागतो, पाणी मारावा लागतो, कारण का त्याशिवाय ते एकत्र होत नाही अशा प्रकारे। आणि छानपैकी एक एक करून सोडा। एक एक केलेले मी फ्राय केलेले खूप छान झाले, जे माझ्याकडनं असे जॉईंट झालेले आहेत तेही कुरकुरीत झालेत, पण एक एक करून सोडलेले जास्त चांगले होतात। मंद आचेवर छानपैकी कुरकुरीत तळून घ्या। अशा प्रकारे आपली भेंडी फ्राय तयार आहे। मनात आलं की भेंड्यांबरोबर काय करायचं, तर आपण मसाले भातची रेसिपी बघूया। मसाले भातसाठी मी जिरं, कांदा आणि हिरवी मिरची असं फोडणीला टाकलेलं आहे आणि हिंगही टाकलेली आहे। त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया। आलं लसणाचा ठेचा केलेला आहे तो टाकूया, हळद टाकूया आणि या भाज्या आपल्या आवडीनुसार मी फ्लॉवर, गाजर, फरसबी आणि मटार घेतलेले आहे। छानपैकी हलवून घ्यायचे आहे। आपण आता पाणी टाकूया। पाणी गरम करूनच टाकायचं आणि त्याला छान उकळी आली की मग तांदूळ टाकायचं आणि तांदळानंतर एव्हरेस्टचा जो एव्हरेस्टचा नाही, सुहानाचा आहे मसाला, चिकन मसाला आहे, तो मी टाकलेला आहे भातामध्ये। पूर्ण पॅकेट टाकायचं, कारण का तिखट वगैरे आपण काही घेतलेलं नाही, फक्त हिरवी मिरचीची फोडणी दिलेली आणि हळद टाकलेलं आहे, त्यामुळे ते घ्यायचं। छानपैकी चवीनुसार मीठ, कुकरला छानपैकी 2 फास्ट याच्यावर आणि 1 बारीक याच्यावर मी शिटी घेतलेली आहे आणि आपण आता ह्याच्या भातावर आधी तूपही टाकायचं आहे, शिजतानाच टाकायचं, वरणाही नंतर टाकायचं घेतल्यावर। अशा प्रकारे मी माझं ताट रेडी केलेलं आहे। दही, लोणचं, पापड आणि मसाले भात आणि त्याच्यासोबत आपल्याला केलेली आहे भेंडी फ्राय। आणि हे माझं देवारं घर आहे, जे मी छानपैकी रोज पूजा करून सजवते। तर त्या काल माझा मंगळवारचा उपवास होता, तर मी तो नैवेद्य दाखवलेला आहे देवाला। तर कशी वाटली? मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय।